सौदी अरेबियातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हलवून टाकणारी बातमी समोर आली आहे. उमरा यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या एका बसचा डिझेल टँकर सोबत भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल 42 भारतीयांचा होरपळून मृत्यू झाला आहे. हे आकडे फक्त आकडे नाहीत, तर अनेक कुटुंबांवर कोसळलेले आबाळ आहे. या घटनेने संपूर्ण देशाला हादरा बसला आहे. याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. ही घटना घडली मदिना शहराच्या जवळ. मिळालेल्या माहितीनुसार पहाटेच्या सुमारास बहुतांश प्रवासी झोपेत असताना ही बस एका डिझेल टँकरवर मागून धडकली. धडक इतकी भीषण होती की क्षणार्धात दोन्ही वाहनांनी पेट घेतला. डिझेलमुळे आग खूप वेगाने पसरली आणि प्रवाशांना बाहेर पडायलाही वेळ मिळाला नाही. बसमध्ये एकूण 54 भारतीय यात्रेकरू होते. त्यातले तब्बल 42 जागीच ठार झाले. यात 18 जण एकाच कुटुंबाचे होते. 3 पिढ्या होत्या. हैदराबाद आणि तेलंगणा भागातील अनेक लोक यात होते. काही प्रवाशांनी शेवटच्या क्षणी खिडकीतून उड्या मारल्या, पण दुर्दैवाने बहुतांश लोक आताच अडकले. हा प्रश्न आहे की हा अपघात नेमका झाला कसा? यात मानवी चूक होती की तांत्रिक? सध्या सौदी अरेबियातील भारतीय दूतावास आणि सरकार पीडित कुटुंबांना मदत करणार आहे. कुटुंबियांना माहिती देण्यासाठी आणि मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. ही खूप मोठी दुर्घटना आहे. ज्या कुटुंबांनी आपले जवळचे गमावले आहेत, त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. सरकारने तातडीने यावर पावले उचलावीत आणि मृतदेह भारतात आणण्यासाठी प्रयत्न करावे, हीच अपेक्षा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. जय हिंद.